दिवसाची सुरुवात येशूबरोबर. माझी आई गेली त्यावेळेस काही विधर्मी माझे मित्र अंतिम विधीसाठी आले होते आणि ज्यावेळेस ते चर्चमध्ये मी त्यांना घेऊन गेलो त्यानंतर तो सर्व विधी बघितल्यानंतर त्यांनी नंतर मला सांगितलं की तुमचं किती शांत आणि गंभीरपणे हा विधी चालतो. विशेष म्हणजे त्यांना पाळक साहेबांचा संदेश खूप आवडला की मरण जे हे आहे हे शेवट नाही आहे, तर आपण सर्वजण भेटणार आहोत. आणि त्यांनी सांगितलं किती अर्थपूर्ण आणि किती धीर देणारा तो संदेश होता. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस बघतो की आपले ज्यावेळेस प्रियजन जातात त्यावेळेस एक विश्वास आहे की आम्ही परत भेटणार आहोत. आणि हे किती धीराचं आहे, किती आश्वासन देवाने आम्हाला दिलेलं आहे. बघा योहान 11 मध्ये ज्यावेळेस लाजर मेला, जॉन चॅप्टर 11 ह्यामध्ये आपण बघतो की लाजर ज्यावेळेस मेला त्यावेळेस मार्था आणि मरिया त्याच्या बहिणी ह्या रडत होत्या, कारण भाऊ गेला होता. दुःख होणं साहजिकच होतं. अगदी येशूही रडला, कारण वियोगाचं हे दुःख होतं. पण तरीही येशूने एक धीराचं वचन सांगितलं, ते म्हणजे पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आपण जे विश्वासणारे आहोत आपण त्याच्यावरच विश्वास ठेवून आपण आपल्या प्रियजनांना निरोप देतो. आपण ह्या आशेवर असतो की आपण परत भेटणार आहोत आणि आपल्याला हे दुःख आपलं जे आहे हे कमी होतं, कारण आपल्याला माहीत आहे की आपले प्रियजन देवाबरोबर आहेत. आता ते देवाच्या संगती राहणार आहेत आणि सर्व काळ राहणार आहेत. दुःख आहे पण एक समाधान असतं की आपले प्रियजन देवाबरोबर आहेत. एक प्रवास संपून मनुष्य दुसऱ्या प्रवासाला जातो. एक जीवन संपून मनुष्य दुसऱ्या जीवनामध्ये जगण्यासाठी जातो. आपल्याला हीच एक आशा आहे की हे जे जीवन आहे हे आपलं ह्या ठिकाणी जगिक जीवन आहे, पण त्यानंतर आपल्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान कृषीवर्तमानाचा 11वा अध्याय 25वा वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 11 and verse 25. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आमेन.